उपप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे एक अतिशय जवळचे सहकारी, प्रत्येकाला आपले मित्र, आपला घरातला सदस्य वाटावा अशा प्रकारे दिलदार वृत्तीचा आणि तितकाच डॅशिंग असलेले आमदार, विधिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय परीक्षित गोगाव, आपल्या पक्षाचे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी नवघणे, पक्षाचे सल्लागार माजी जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, तालुका प्रमुख श्री प्रद्युम्न ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके, महिला तालुका संघटक रंजनाताई चोरगे, महिला शहर संघटक नवलताई पाडाळकर, या शहराच्या उपनगराध्यक्षा साहिताई, आता तरी माझी असते उपनगराध्यक्ष साहिताई खासू, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय नानाताई लीलाधरजी खातू, नमित पांढरकामे, डॉक्टर पात्रे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो, पत्रकार मित्र आणि सहकारी मित्र, 18 तारखेला आपल्या सर्वांना एक पवित्र काम करायचं. नेहमीपेक्षा थोडं सकाळी लवकर उठायचंय. एक राष्ट्रीय कर्तव्य प्रत्येक आपलं प्रथम कर्तव्य म्हणून कोणाचीही वाट न पाहता, कुणी घेऊन द्यायला न जाता, कोणाच्या रिक्षेची वाट न पाहता आपण त्या दिवशी आपली कामं थोडी बाजूला सारून मतदान केंद्रावर जायचं आहे. आणि त्या मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्या शुभांगीताई मांडवकर ह्या उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 3 मध्ये विद्या तळेकर हे मांडव उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रवीण कोंडल हे आपले उमेदवार आहेत. आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये योगेश शिर्के हे आपले उमेदवार आहेत. आणि ह्या उमेदवारांची निशाणी आहे धनुष्यबाण. आपण सर्वांनी सकाळी उठून मतदान केंद्रावर जायचं आहे. आणि मतदान केंद्रावर गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला धनुष्यबाण दिसेल त्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करायचा आणि ही विनंती करण्याकरता म्हणून मी चिपळूण या ठिकाणी आलो. बांधवांनो, भगिनींनो, निवडणूक म्हणजे युद्ध असतं. आणि युद्ध हे नेहमी आपला समोर प्रतिस्पर्धी कोण आहे याच्याकडे बघून त्याची लढाई करत असते. युद्ध हे नेहमी धैर्याकरता लढावं लागतं. युद्ध हे नेहमी उद्दिष्टांकरता लढावं लागतं. युद्ध हे नेहमी प्रतिष्ठेकरता सुद्धा लढावं लागतं. आणि त्याचबरोबर युद्ध हे नेहमी जिंकण्याकरता लढावं लागतं. आपलं ध्येय काय? आपल्या सर्वांचं ध्येय हे आहे की माझ्या तळा नगर पंचायतीवर जो गेल्या 5 वर्षापूर्वी माझा शिवसेना भगवा ध्वज होता तो पुन्हा मी फडकवणार. हे माझं उद्दिष्ट काय? माझं उद्दिष्ट हे आहे की शिवसेनेला जन्म देताना कैलासवासी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जन्म देताना सांगितलं होतं की शिवसेनेचा जन्म हा मी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाकरता म्हणून करतोय. जन्माला घालतोय शिवसेना. आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची सेवा करणं याकरता माझे उमेदवार निवडून देणं हे माझं उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाकरता आपण सर्वांनी लढाई करायची. ध्येयाकरता लढायची आहे, उद्दिष्टाकरता लढायची आहे आणि प्रतिष्ठेकरता सुद्धा लढायची आहे. आज खऱ्या अर्थानं या मतदारसंघातला जो मतदार आहे, या नगर पंचायतीचा मतदार आहे, त्या मतदाराची खऱ्या अर्थानं
प्रतिष्ठा पणाला लागली. केवळ उमेदवारांची प्रतिष्ठा नाही, केवळ पक्षाची प्रतिष्ठा नाही, तर ती प्रतिष्ठा तुमची आमची आहे. हे केवळ व्यक्ती आहे. या व्यक्ती हरल्या काय आणि जिंकल्या काय याचा मला विचार करायचा नाही. तर ह्या व्यक्ती हरल्या तर माझ्या भगव्या ध्वजाची प्रतिष्ठा ही प्रतिष्ठा डागाळली जाईल. जनसेवेचं माझं उद्दिष्ट हे उद्दिष्ट खऱ्या अर्थाला फळाला येणार नाही. म्हणून मला ही निवडणूक माझी म्हणून लढवायची आहे, प्रतिष्ठा म्हणून लढवायची आहे, उद्दिष्ट म्हणून लढवायची आहे, ध्येय म्हणून लढवायची आहे आणि पक्षाची निष्ठा म्हणून लढवायची आहे. उमेदवार हे केवळ निमित्त असतात, परंतु ज्या भागातून निवडणूक लढली जाते त्या भागातला प्रत्येक नागरिक, त्या भागातला प्रत्येक मतदार आणि त्या भागातला पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने ज्यावेळेला निवडणुकीला स्वतः लोकशाही प्रक्रियेमध्ये व्यवस्था म्हणून केवळ चार उमेदवार असतील, परंतु हे उमेदवार ही प्रक्रियेची व्यवस्था म्हणून आहे, पण उमेदवार म्हणून मी स्वतः आहे. अशा पद्धतीची ज्या वेळेला प्रतिष्ठा पणाला लावतात त्यावेळेला हरवण्याची कोणाची ताकद नाही. आणि मी इथं आल्यापासून पाहतोय, विशेष करून माझ्या महिला भगिनींचा चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याबरोबर चेहऱ्यावरचा दृढ विश्वास मी मगापासून टिपतोय. कुणीही कितीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर हे सगळे मतदार, हे सगळे आमचे कार्यकर्ते त्या काळाप्रमाणे सांगतील की 19 तारखेला विजय हा भगव्या ध्वजाचा आहे. कारण शेवटी समोर बसलेली माणसं, या माणसांचे चेहरे काय बोलतात याच्यावर खऱ्या अर्थाने निवडणुकीचा निर्णय आणि निकाल हा ठरलेला असतो. निवडणुकीमध्ये माणसं नेहमी दोन चेहरे वावरत असतात. तुम्ही कधीही बघा, जाणारा प्रत्येक उमेदवार कोणाला भेटायला गेला तर ज्याच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निश्चित अशा प्रकारचा निर्धार आणि निश्चय नसतो, जो त्या उमेदवाराला निश्चितपणे मतदान देणारा नसतो, त्याला कोणी भेटायला गेलं तर कसं काय बरं आहे नाही काय ठरवलेलं आहे तरी पण काय तर बरोबर आहे, पण मग काय मला मतदान करणार ना मग बघू नाही. पण काय बाबांनी ती भरमशेठ बाबाला येऊन गेलं येऊन सगळे जातात. हो आपल्याकडे असं म्हणतात, काय म्हणतात मला माहिती, येऊन सगळे जातात. हो पण मग काय आमचे उमेदवार शिल्पे वगैरे निवडून येणार की नाही आता मी काय सांगतो, माझं काही एक मत आपण सांगायचं, ह्याचं काही नक्की मत नाही. हा फिरवायला लागणार आहे आणि साधारणपणे निवडणुकीमध्ये सगळी मंडळी राजा हरिपुरासाठी असते. काय करायचं, लोकशाही आहे, हे त्याला बसायला यावं लागतं असं सांगणार. पण आज मी या ठिकाणी शहरामध्ये पाऊल ठेवल्यापासून बघतोय, मला अशा प्रकारची दुहेरी चेहऱ्याची माणसं दिसत नाही. मला निश्चयानं, निर्धारानं, ठाम निर्णय केलेली की होय कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आपला धनुष्यबाण विजयी करणार, विजय करणार. आणि म्हणून मला अशा काळामध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही जाहीर सभा रद्द करून काय करणार आहात. इथं जाहीर सभा होणार होती, मलाही माहिती आहे, मलाही काही इथं आल्यानंतर बऱ्याच आधी सांगितलं काय करायचं, जाहीर सभा होती, जाहीर सभा होती, रद्द झाली, रद्द झाली, रद्द झाली. पण अशा पद्धतीने जाहीर सभा रद्द करून तुम्ही शिवसैनिकांना दडपू शकत नाही, तुम्ही शिवसैनिकांचा आवाज दाबू शकत नाही. किंबहुना जर खऱ्या शिवसैनिकाची ओळख आणि खऱ्या शिवसैनिकाचं जर तेज बघायचं असेल तर ज्या ज्या वेळेला शिवसैनिकांना अडचण निर्माण केली जाते त्या त्या वेळेला शिवसैनिक हा तेगाने आणि तडफेला उठून पेटून उठतो. त्याला आवडणं कठीण जातं. तो शांत आहे तोपर्यंत शांत आहे, नपेक्षा त्याला आवडणं खूप कठीण जातं, त्याला आवडणं सोपं काम नसतं. आणि म्हणून मला विरोधकांना किंवा ज्यांनी तुम्ही हा पराक्रम करायचा प्रयत्न केला असेल जाहीर सभा रद्द करण्याचा, मला प्रशासनाला सांगायचं आहे की आचारसंहिता ही 19 ते 20 तारखेला संपून जाईल.
पण जर जाणीवपूर्वक तुम्ही जर शिवसैनिकांना त्रास देत असाल, जाणीवपूर्वक जर शिवसेनेच्या सभा तुम्ही रद्द करणार असाल, तर 20 तारखेनंतर गाठ शिवसेनेशी आहे. उद्या सुद्धा काही पक्षाची जाहीर सभा असेल, आवाज कमी करा, नको वाटत. आवाज माझा काय होतोय का आणि म्हणून जर तुम्ही उद्या एखाद्या पक्षाच्या सभेला परवानगी द्यायला विचार करत होता, किंवा जवळजवळ तुमचा निर्णय झाला होता, त्या पक्षाचे लोक आज तुम्ही म्हणाल घराघरात फिरतायत. कशा करता फिरतात माहिती आहे तुम्हाला? त्याला पराभव आपला माहितीच आहे. पण किमान आमची उद्या सभा आहे, तर आमच्या सभेला किमान बसायला तरी या. परंतु लोकांनी सांगितलं की तुम्ही घरामध्ये आलात तरी सुद्धा आता तुमचं तोंड बघण्याची आमची इच्छा नाही. सभाने विचार आपल्या सभेला माणसं जमणार नाही, मग शिवसेनेच्या सभेला सुद्धा माणसं जमता कामा नये, शिवसेनेची पण सभा होता कामा नये. बघा पहिला बरोबर होता, शिवसेनेची सुद्धा सभा होता कामा नये. अशा जर कुटील गावानं, अशा जर कुटील हेतूनं जर कोणी सभा रद्द करण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याला जर प्रशासन बळी पडलं असेल, तर त्यांना मला सांगावं लागेल की शेवटी भरतशेठ गोगावले काय, भास्कर जाधव काय, आणि लवगडे काय, नाही घोसाळकर काय, हे शेवटी शिवसैनिकच आहे. गाठ त्यांच्याकडे. बांधव बहिणींनो, मला तुम्हाला मगापासून मी मगापासून प्रत्येकानं 2-3 मुद्दे सांगितले, त्याच्यावर मला मी या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे की या इथं शिवसेना ही स्वतंत्रपणे लढते. आमच्या भरतशेठ गोगावलेंच्या गोरखपूरमध्ये सुद्धा मराठा शिवसेना स्वतंत्रपणे लढते आणि इथं 17च्या 17 उमेदवार फक्त आणि फक्त शिवसेनेला उभे केलेले आहेत. आणि म्हणून या छत्रपती शिवाजीच्या रायगडामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचा आदर विदर्भामध्ये आहे, ज्यांचा जन्म किंवा ज्यांचं वडील हे मराठवाड्यातले होते, ज्यांचा जन्म हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला, जे लहानाचे मोठे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले, पण त्यांनी आपली गादी आणि आपल्या स्वराज्याची गादी स्थापली ती माझ्या कोकणामध्ये स्थापली आणि विशेष करून माझ्या रायगडमध्ये स्थापली. माझ्या रायगडमध्ये स्थापली. त्या रायगडमध्ये या भगव्या ध्वजाला अपशगुन करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्या छत्रपती शिवरायांचा मावळा हा कदापि स्वस्त बसणार नाही, हे मला आजच्या निमित्ताने सांगायचं. आणि मग शिवसेना 17च्या 17 जागांवर निवडणूक लढते. शेवटी वाहतो वाहतच आहे, तो एकटाच सफर करणार, बरोबर आहे की नाही? असा तो काही कल्पना फिरणार नाही, तो कोणाला घाबरणार नाही. वाघ आहे तो. आणि म्हणून शिवसैनिकांनी वाघाच्या काळजातली वाघाचं काळीच घेऊन हे धाडस दाखवलेलं आहे. पण मला इथं सांगायचं आहे की काही लोक हे भारतीय जनता पार्टी बरोबर हातामध्ये हात धरून आजच्या बाजूला काहीतरी तुझ्या काळात माझ्या काळात करतायत. बरोबर आहे ना? इकडे माझे उमेदवार उभे करत नाही, तिकडे तुझे उमेदवार कर. इकडे तर म्हणायचं आमची आघाडी नाही, इकडे तर म्हणायचं आम्ही एक नाही. मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर सरकार बरोबर हे सकाळ संध्याकाळ भाजपले उद्धव साहेबांना सांगताय की तुम्ही तुमचं हिंदुत्व भान ठेवलं, तुम्ही तुमचं हिंदुत्व बाजूला ठेवलं, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर त्या ठिकाणी सरकार केलं आणि म्हणून त्याकरता सकाळ संध्याकाळ टीका टिप्पणी करायचं काम चाललंय. आणि उद्धव साहेबांनी जे केलं ते उद्धव ठाकरेंनी केलं. तुम्ही चोरानं मागच्या वाहन काय सगळं करताय हे सुद्धा इथल्या जनतेला तुम्ही सांगितलं पाहिजे आणि जनतेने त्याला प्रश्न विचारला पाहिजे की एका बाजूला शिवसेनेला तुम्ही दोष देता आणि आपल्या बाजूला तुम्ही काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे आपल्या बाजूला विरोध करता. आता तुमचं हिंदुत्व गेलं कुठे? आता तुमचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोध गेला कुठे? हे तुम्ही त्याला विचारलं पाहिजे, मतदारांनी विचारलं पाहिजे.
पाहिजे, मतदारांनी यांचं ढोंग हे ओळखलं पाहिजे आणि म्हणून आपण सुद्धा सर्व मतदारांना हे सांगितलं पाहिजे की ह्यांचं खरं काय, बोलण्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. हे तर एक नंबर लवाड भारतीय जनता पार्टीचा लवाड पक्ष दुसरा नाही. भारतीय जनता पार्टीसारखा लवाड पक्ष दुसरा कुठला नाही. काय बोलेल मी, काय सांगेल, काही नाही. पण हे दोघांची मी तुम्हाला व्याख्या सांगतो. हे दोघं म्हणजे अमरवेल आहे. अमरवेल, अमरवेल माहिती आहे का तुम्हाला? ज्याला बांडगुळ म्हणतात आपल्याकडे, माहिती आहे का? बांडगुळ एखाद्या झाडावर वाढतं, बांडगुळ झाडावर वाढतं, ज्या झाडावर वाढतं, ज्या झाडाचा रस खातं पितं, बांडगुळ मात्र हिरवगार होत जातं. त्याचा पाला हिरवागार, पानं हिरवीगार आणि हळूहळू ते झाड सुकत जातं. म्हणजे ज्या झाडावर वाढायचं त्याच झाडाला खाऊन टाकायचं ही पद्धत काही नेत्यांची आणि काही पक्षाची आहे. त्याच्यामध्ये जर एक नंबर कोणाचा असेल तर तो भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीचा आहे. गेली 27 वर्ष शिवसेनेला सर्वस्वता त्याग करून या भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायतीपासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत तख्तावर बसवण्याकरता म्हणून सर्वस्व शिवसेनेला अर्पण केलं. ऐन वेळेला शिवसेना प्रमुखांच्या पश्चात शिवसेनेला दगाने धोका देण्याचं काम 2014 साली पहिल्यांदा या मंडळीने केलं. 2014 साली केलं. 2019 साली म्हणजे 2014 साली एकटे उद्धव साहेब निवडणूक लढले, कोणी बरोबर नव्हतं. भारतीय जनता पार्टीचा केंद्रातलं सगळं सरकार भारतीय जनता पार्टीवर होतं. राज्याची नेते मंडळी भरशेच्या मतदारसंघात आले असतील, आमच्या मतदारसंघामध्ये आली, तरी सुद्धा एकट्या योद्ध्यानं, एकट्या उद्धव साहेबांनी 63 आमदार निवडून आणले. एकट्या उद्धव साहेब होते. आईच्या वेळेला विश्वासघात झाला आणि 2019 साली युती झाली. शिवसेनेचे आमदार किती निवडून आले? 56. म्हणजे मैत्री कशाला करायची तर मित्राचाच केसाने गळा कापण्याकरता मैत्री करायची. ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीची नीती आहे. हे तुम्ही सर्वांनी आपण समजून घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचा एक नेता आणि भारतीय जनता पार्टी ही हाताने एकत्र आलेली आहे. ज्या झाडावर वाढायचं त्या झाडाला खायचं. आता कोणते म्हटले कोकणचे भाग विकतात, ते कोकणचे भाग विकतात, त्याचं कोणाबद्दल बोलले मला बोलत नाही. मी आपला सरळ साधा माणूस आहे. पण जे कोणी कोकणच्या भाग्य विकत आहे त्यांना एकदा प्रश्न विचारला पाहिजे, राहिला बसले की तुम्ही कोणाचे आपल्या सगळ्या सोयींनी किती भाग्य विधाते, कुटुंबातल्या लोकांची किती भाग्य विधाते, नातेवाईकांच्या लोकांची किती भाग्य विधाते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचे किती तुम्ही भाग्य विधाते याचा एकदा लेखा जोखा एकदा मांडला पाहिजे. रायगड हा सुद्धा मांडला पाहिजे की कोणाचे भाग्य विधाते, नात्या गोत्याचे, कुटुंबाचे, सगळ्या सोयीचे, याच्यापेक्षा हे कोणाची भाग्य विधाते असू शकत नाही आणि होऊ शकत नाही. सर्वसामान्य माणसाची भाग्य विधाती फक्त एकच करण्यात होऊ शकते. म्हणून शिंदेसारख्या उमेदवाराला शिवसेनेने उमेदवारी दिलेली आहे. तो एकच आणि म्हणून या भाग्य विधाते कधीच कोणाला होऊ शकत नाही. अशा विचारांच्या विरोधात, अशा प्रवृत्तीच्या विरोधात ही निवडणूक आपल्याला सर्वांना या ठिकाणी लढवायची आहे. आणि हे लढवत असताना आजच्या दिवशी आपण सर्वांनी सवाल केला पाहिजे. निसर्ग चक्रीवादळ झालं, बरोबर आहे. घराघरात मदतीला कोण धावत होता? घराघरातून मदतीला धावत होता तो फक्त शिवसैनिकच धावत होता, बाकी कोणी धावत होता. ते बरेचसे गोगावले असतील, जिल्हा प्रमुख असतील आणि राज्याच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये एनडीआरएफचे मदतीचे निकष बदलून कधी नव्हे की कोकणातल्या सगळ्यात जास्त मदत देण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी केलंय. हे आपल्याला विसरून चालणार, हे आपल्याला विसरून चालणार नाही. केंद्र सरकारचे असलेले निकष, यापूर्वीचे असलेले मदतीचे निकष हे सगळे उद्धव साहेबांनी बदलले आणि बदलून कोकणावर असलेला प्रेम आणि कोकणातच शिवसेनेवर असलेला प्रेम याची कुठंतरी त्या ठिकाणी उतराई व्हावं म्हणून मदत केली. तुम्ही सगळ्यांच्या घराघरात आज कोरोनाचं संकट अजून काही संकट कुठे गेले नाही. आज जे कोणी घराघरामध्ये फिरताय त्या लोकांनी विचारलं पाहिजे, अरे कोरोनाच्या संकटामध्ये कोणाला जर ऑक्सिजन
सत्ता देण्याचा धावला, बाकी कोणी धावला नाही. त्यावेळेला तुम्ही विचारा कोणाला लागत नाही. घराघरामधून अडचणी काय आहेत तुम्हाला, संकट काय आहेत तुमच्यावर, काय मदत पाहिजे तुम्हाला, कोणाला व्यक्त पाहिजे, कोणाला ऍम्ब्युलन्स पाहिजे, कोणाला हॉस्पिटल ऍडमिट करायचंय, कोणाला ऑक्सिजनची गरज आहे, कोणाला कुठे काय करणे आणखी काय गोळ्यांची गरज लागते. त्यावेळेला जर धावत होता तर शिवसेनेचा कार्यकर्ताच धावत होता. आणि म्हणून आज शिवसैनिकाला भरत शेट्टी सांगितल्याप्रमाणे घराघरामध्ये जाण्याची गरज नाही, तर शिवसेनेचा प्रिय वाक्य हे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ते सत्तेपेक्षा समाजकारण करण्याकरता म्हणून पुन्हा एकदा नगरपंचायत ही तळ्याच्या लोकांनी शिवसेनेच्या ताब्यात द्यावी, हे कल्पनेचं आव्हान करण्याकरता म्हणून हे कल्पनेचं आव्हान करण्याकरता मी या ठिकाणी आलोय. मित्रांनो, आज शिवसेनेला काही त्या ठिकाणी समाजसेवा करण्याची सांगण्याची गरज नाही. मगापासून यांनी सांगितलं की पाण्याची योजना, पाण्याची योजना, पाण्याची योजना. शिवसेनेने धाडस दाखवलंय की आपल्या बचतनाम्यामध्ये पाणी योजना तत्वता मंजूर झाल्याचं अधिकृत पत्र, हे पत्र त्या ठिकाणी छापण्याची हिंमत आणि धाडस फक्त शिवसेना दाखवू शकते, बाकी थोडा उशीर झाला असेल. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये कोरोनामुळे पूर्णपणे देशच ठप्प झालाय, पूर्ण देश ठप्प झालाय, राज्य ठप्प झालाय, जिल्हा तालुका गावाच्या गाव ठप्प झाली आहे. सगळा प्रशासकीय कामकाज कारभार पूर्णपणे थांबलेला होता. अशा वेळेला कदाचित ते थोडंफार मागे पुढे खायला असेल हे आम्ही उदाहरण करण्याला कबूल करतो. पण मंजूर कोण आहे? या खात्याचे मंत्री कोण आहेत? या खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? या राज्याचे मुख्यमंत्री आमचे उद्धव साहेब ठाकरे आहेत. आणि शिवसेनेचा तुमचा लढवय्या कोण आहे? भरत गोगावले आहेत. आणि म्हणून थोडीफार टाकून भास्करराव आहेत, महेंद्र दळवी आहेत, महेंद्र थोरवे तिथं आहेत, आणि नवगणे आहेत. मग थोडासा धक्का मारला आहे, समोर पण मारतो, इकडे पण मारतो, तिकडे पण मारतो, काय नाही धक्का मारतो. काय काळजी होऊ नका. निवडणूक वातावरणामध्ये धक्के जर मारायचे असतील तर पुन्हा कधी बोलू एखाद्या जाहीर सभेमध्ये बार करून टाकतो. 3-4 करायचे ना का नाही करायचे? विजय सभा दावागिरीला काढू शकता काही. जरा उद्धव साहेबांना सांगा, भरत शेट्टी साहेबांना तुम्ही वर पुढाकार घ्या, जाऊ दे बाकीचं काय नेतृत्व आहे, पण किमान मला काम करायला संघटनात्मक रायगड जिल्हा घ्या, त्याची मला जास्त आवश्यकता. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कुठल्याही जिल्ह्यातली जायची तर मला जास्त ओढ असेल आणि माझी इच्छा आहे आणि मलाही यातून हात करायचे जाईल तर मला रायगड जिल्ह्यामध्ये उद्धव साहेबांनी बघा तुम्ही गंमत कशी करतो. आणि लोकांचं पण ती इच्छा आहे का नाही? इच्छा दादागिरी, दंडशाही, दादागिरी, दमबाजी, त्या ठिकाणी वेगवेगळे आमिष, त्या आमिषातून लोकांना लागून ठेवायचं, सरकारी अधिकाऱ्यांना लागून ठेवायचं, आपलीच तेवढ्या आपल्याला मतदान देणार असेल तेवढ्याच काम करायचं, बाकी त्यांचं काम करायचं नाही. बरोबर आहे? याला कोण फोडायचं का नाही फोडायचं? तेवढी उद्धव साहेबांकडनं परवानगी अनुभव आपली मी बघतो काय करायचं. माझं बाकी सगळ्या परवाच्या दिवशी मी महेंद्र दळवींच्या मुलाच्या लग्नाला आलो होतो आणि नवळे जिल्हा प्रमुख होते तिथे. मी आपला आलो, मला काय सगळ्या काही माझ्या बहिणीच्या मला ओळखीच्या नाही, पण पुरुषांनी जागा घातला तिच्या पुरुषांना धक्के मारून रायगडी असत्या आमच्या बहिणी, त्या पुरुषांना धक्के मारून पहिल्यांदा पुढं जो सगळ्या महिला म्हणून भास्कर भाऊ तुम्ही रायगडात घ्या, एकाला धडा शिकवायचा आहे, एकाला धडा शिकवायचा आहे. मी म्हटलं आई तर आपला पाठीमध्ये म्हटलं काय हरकत नाही, तेवढी भरत शेट्टी सांगून उद्धव साहेबांकडे परवानगी आहे ना, धडा काला शिकवतो बघा तुम्ही चांगल्या प्रकारे धडा शिकवू. आणि म्हणून समाजसेवा करणे हे शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे. नगर पंचायतीच्या माध्यमातून अनेक भागातून केंद्र सरकारच्या निधीतून पैसा आणता येतो, राज्य सरकारच्या निधीतून पैसा आणता येतो, जिल्हा
मी आता आमच्या उपनगराला विचारलं तुमच्या शहराला डीपी तयार झाला का? त्यामुळे अजून डीपी तयार झाले नाही मला तुम्हाला पॅनल द्यावं लागेल. पॅनल द्यावं लागेल. डीपी अजून तयार झालेला नाही. आता काय काय लोकांना डीपी व्हावं असं वाटत असेल, जमिनीवर बऱ्याच जणांना व्हावा असेल, काय काय पुढाऱ्यांचा स्थानिकांना मी म्हणत नाही कुठं कोणाची जमीन आहे, कुठं कोणाची जमीन आहे, कुठं कोणाची जमीन आहे, एखादी कंपनी स्थापन करायची आणि जमिनी घ्यायच्या. पण मी तुम्हाला सांगतो नगरपंचायत तुम्ही ताब्यात घ्या, तुम्हाला ताबडतोब डीपी करण्याकरता आपण UD1 करून पॅनल देऊ आणि या शहराचा नियोजनबद्धरित्या अशा प्रकारचा आपण विकास करू. शहरामध्ये रेसिडेन्शियल होम कुठं पाहिजे, गार्डन कुठं पाहिजे, शाळा कुठं पाहिजे, मैदान कुठं पाहिजे, स्मशानघाट कुठं पाहिजे, रस्ते कुठून गेले पाहिजे, तलाव कुठं असला पाहिजे, स्विमिंग टँक कुठं असला पाहिजे, ह्या नियोजनबद्धरित्या आपण एकनाथराव शिंदेच्या माननीय उद्धव साहेबांच्या आणि भरतशेठ गोगावलेच्या नेतृत्वाखाली करू. काही दिवसात आता मी नगरविकास खातं सांभाळले आहे, त्यामुळे थोडीफार मला त्याची माहिती आहे. तुमचं काम एवढंच फक्त आहे की उद्याची नगरपंचायत फक्त आणि फक्त आणि फक्त जिंका. बाकी विकासाची जबाबदारी ही आमच्यावर तुम्ही सोडा. केवळ आजच्या निवडणुकीपुरता आलो नाही तर या शहराच्या विकासाकरता सुद्धा ज्या ज्या वेळेला हात माराल त्या त्या वेळेला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला शब्द देतो, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, विशेष करून शहर काँग्रेसची मंडळी किती आहे मला माहित नाही, परंतु जी काय मंडळी असेल काँग्रेसला मानणारी त्यांना मला आठवण करून द्यायचे की बाबूरे कैलास जोशी साहेबांचा आत्मा काय काय करणं होतं जुन्या लोकांना माहिती असेल. त्यांनी कोणाकोणाला काय काय शाप दिले ते माहिती असतील. कोणाला हेंटरमुख टोकाचा उल्लेख केला ते सारखे कोणाकडून म्हणायचे ह्या पहिल्यांदा टोकमुख टोकावर टाकला, ह्या पहिल्यांदा टोकमुख टोकावर टाकला. माहिती नाही तुम्हाला. आज एक अतिशय उमद दिलदार ऐन तारुण्यामध्ये असलेला माणिकराव जगताप पण आपल्याला सोडून गेला. माणिकराव जगताप पण सोडून गेले. मी आता माहिती घेत होतो की काही ठिकाणी आमची काँग्रेसची आघाडी आहे, बरोबर नाही पाहिजे, बरोबर ना पाहिजे. काही ठिकाणी काँग्रेसची आघाडी आहे, बाकीच्या ठिकाणी आम्हाला बाकीच्या ठिकाणी शिवसेना स्वतंत्रपणे लढते. मला काँग्रेसच्या मंडळीला आपण विनंती करायची, मला काँग्रेसच्या मंडळीला आपण विनंती करायची आहे. खऱ्याने आपल्याला माननीय माणिकराव जगताप बाबा यांच्या आत्म्याला शांतीला पाहिजे असं वाटत असेल, खऱ्या अर्थानं अंतुले साहेबांच्या विकासाची मुहूर्त ओढवली असेल तर तुम्ही काँग्रेसच्या लोकांनी सुद्धा तुमची जी काही मतं असतील ती शिवसेनेच्या उमेदवारांच्या पारड्यामध्ये टाका असं तुम्हाला देखील मी आव्हान करतो, तुम्हाला देखील मी विनंती करतो. एका चांगल्या कामाला तुमचं मत हे 27 लाखाचा आनंद तुम्हाला निश्चितपणे मिळेल अशा प्रकारे आपल्या सर्वांना आणि विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आपण सगळेजण प्रेमाने वाट बघत होतो इतकं बरोबर आमचा आदर सत्कार केला, मान सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भरतशेठ गोगावले पण आले, त्याही बद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. पूर्वी त्या 13 ह्या जागांची निवडणूक झालेली आहे. शिवशत्रून सुरू झालाच आहे. शिवशत्रून ही पहिली बिनविरोध आली ती फक्त शिवसेनेचीच आली. हा शिवशत्रू आहे, हा शिवसंकेत आहे. शिवसंकेत हा शिवसेनेच्या बाजूला आहे. बाकीच्या येथील ह्या 4 पण येतील त्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. त्या नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आणि त्या जागा तुम्हाला मिळतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. विजयी मिरवणुकीला बोलवलं तर नक्की येईल. मला नाचता येतं का मी आणि नाचवता पण येतं, नाचव पण सगळं काही करायचं करू. पुन्हा येतो पण 2 दिवस आहेत, या वेळेला मात्र झोपू नका, स्वस्त बसू नका. काय काय लोकांना त्यांच्याकडे असलेल्या माया म्हणजे माहिती ना कोणती, मी व्यक्तीबद्दल बोलत नाही, याच्याबद्दल बोलतो. त्याचा फार काय काय लोकांना थोडीशी एलर्जी आहे. त्यांना असं वाटतं की प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची, तेवढी वेळ निघून गेली की पहिल्या बाजूला फेकून टाकायचं, ह्याला कुठेतरी तुम्ही बळी पडू नका अशा प्रकारची विनंती करतो. कालच संक्रांत झाली आहे ना, अशी इंक्रांत आहे का नाही तुमच्याकडे नसते, रविवारी आहे का नाही, काय गोष्टीला भावना जाऊ. आणि कालच संक्रांत झाली. खऱ्या अर्थानं तिळ गुळ घ्यायची आणि तिळगुळ त्या ठिकाणी वाटायचा हा दिवस आहे.
आणि आपण नेहमी म्हणतो माझा तीळ घ्या गुळ घ्या गोड गोड बोला माझा तीळ सांगू नका आणि माझ्याशी काही बोलू नका. जा तीळ गुळ घेऊन उमेदवारांनी मतदारांच्या घराघरामध्ये जा आणि मतदारांना सांगा की हा आमचा तीळ घ्या आणि निश्चितपणे तुम्हाला आज प्रत्यक्षपणे तीळ देतो आहोत. संधी द्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला विकासाचा गोडवा दिल्याशिवाय राहणार नाही हे एकदा पुन्हा सांगा. अशा प्रकारची विनंती करतो आणि सगळ्या मतदारांना आव्हान करतो की जिथे कुठे असाल मी तुम्हाला तीळ देतो गुळ देतो आणि 18 तारखेला तुम्ही सर्वांनी या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या निशाणींचं देतो घड्या अथवा निशाणी आहे आमची धनुष्यबाण सकाळी 7 वाजता मतदान किती आहे 7:30 ते 7:30 त्यावेळेला सकाळी सर्वांनी मतदान केंद्रावर जा. या सगळ्या उमेदवारांची निशाणी आमची एकच आहे ती म्हणजे धनुष्यबाण. त्या निशाणी सोबत बटन दाबून त्यांचं तोंड गोड करा अशी विनंती मला आव्हान करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.